हे मुळ्याच्या शेंगाचं लोणचं घातलं आहे बघा मी ताटात. ह्या मुळ्याच्या शेंगा अशा झुणझुण बघून आणायच्या आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. स्वच्छ धुवून त्याला दही, मीठ आणि हळद लावायची. हळद लावून ते उन्हात घालायचं आणि मग तिचं लोणचं म्हणून तयार होते. आणि ते चांगलं वाळलं की तळून खायचं. ते खायला पण चांगलं असते. आजारपण आलं तर जरा तोंडाला त्याला चव बी लागते म्हणून ते वाळवून ठेवायचं. ते असं वाळवून ठेवायचं म्हणजे ते आपल्याला बरं पडते कधी तर आपलं तळून खायला. ही असली जिनसं पहिली लोकं सगळी लई वाळवून ठेवायची. आमची आई करायची म्हणून मी बी जरा करले आता. ही आमची आई पहिलं सगळं भेंडीच्या कचऱ्या, बावचीच्या कचऱ्या, घेवड्याच्या शेंगाच्या कचऱ्या सगळं आई आमची करायची पहिलं. आणि आम्ही ते पावसाळ्याला म्हणजे असं माळवं मिळायचं नाही पहिल्यासारखं. पहिली माळवं आत्ता मिळते तसं पहिलं काहीच मिळत नव्हतं. मग आम्ही ते चांगलं करून खायचं गोड. आणि गोड बी लागायचं त्यावेळेला आम्हाला. म्हणून आता मिरच्या बी वाळवून ठेवायच्या मिरचीचं कंडकं करून. ऐन टायमाला कोण पाहुणा आला काय आलं मिळायचं नाही मग मिरच्या. मग ते आपलं कांदा फिरायला बरं पडायचं वाळवून ठेवलेलं मिरच्या. मग ती आईची आठवण येते मला सारखं. आई काय काय वाळवायची करायची. घरात आणून टाकलं की आई सगळा बिवाळा नीटवाट करून ठेवायची. त्याच्यामुळं आता काय करायचं आपल्याला होईल तेवढं करायचं. म्हणून मी जरा लोणचं बघूया म्हटलं कसं होतं आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.